तर आजचा दिवस म्हणजे डायरेक्ट सोन्याचा दिवस आहे. ह्या मोक्यावर आहे ना काहीतरी व्हायला पाहिजे. खायला ते एक पाखरू एवढी लाईन मारतो पण झालं जाळ्यातच अटकत नाही. एकदा जर जाळ्यात अटकलं ना असं उडवितो ना का बस कधी मला बी सावकार म्हणते. हे पैसे नाही येते ना सगळ्यात निबरट राहत्या. त्याची काशीनाथची बायकोला भारी आहे. ती यायला पाहिजे मस्त आज ना त्याला दारूची पार्टी करावा मस्त एन्जॉय करावा. एखादी बोलून घ्यावं काय मी तिकडून तरी एन्जॉय करायला ना एखादी बोलून घ्यावं लागेल. पण नको कोणीतरी येईल गरजूवंत कोणी आला का बरोबर मी कार्यक्रम करतो. लय दिवसाचा बेड हल्ला नाही आहे. बेड हलावंच लागणार आहे. कुठं गेली काय माहिती कार्टी. एवढा वेळ आवाज देते आणि ही इथं बसले काय ग? तुला काळजी नाही? हां अगं अचानक माझी रात्रीपासून तब्येत बिघडली. काय माहिती काय झालं, खाण्यात बदल झाला. कधीचं पोट दुखायला लागलं माझं. आणि सकाळपासून मी म्हणते तू मला काहीतरी देशील चहा पाणी ते. आणि तुझं लक्ष आहे कुठं? मग दवाखान्यात जाऊन ये ना. अगं आज रविवार आहे, सगळीकडे बंद असते ना डॉक्टर. मग आणि पैसा पण नाही, डॉक्टरकडे कुठल्या जाऊ? आणि पैशाशिवाय कामं होतात का? आता तो सावकार सुद्धा पैसे देणार नाही. सावकाराचं कर्ज थकीत झालं. त्याचा मेसेज आला होता रात्री की माझे पैसे पाठवून द्या नाही तर मी घरी येईल म्हणे उद्या वसुलीला, असं बोलत होता. नाही तरी पण जाऊन बघायला लागेल काय देतोय का. जाऊन येऊ का मी? हा जरी देत असलं तर चांगलेच आहे. मग तसंच दवाखाना करून ये. मग आता कायच करते? मग तू काय करते आता तोपर्यंत? काय नाही, आता घरातलं आवरले सगळं. मोबाईल चार्जिंग लावलाय, अभ्यास करते. तो राहिलेला अभ्यास पूर्ण करायला लागेल. तू काही खाल्लं का? अगं खाल्लं की पोट दुखते, सांगितलं काय मी तुला. पण आता तिथंपर्यंत जाऊस हाता पायाला पण उगीच पाय दुखायला लागलेत माझा. आणि तो देतोय का नाही पैसे काय माहिती आणि काय बोलतोय चार शब्द. हां जाऊ ते मागायचं काम आपलं. तिची नजर पण पण भाड्याची या चांगली मला नाही. फीला पण पैसे लागतायत. आता फी भरायची माझ्या कॉलेजची, बरोबर आहे. मला तिथे पण पैसे लागतायत आणि तुला हॉस्पिटलला पण पैसे लागणार आहेत. तर सावकाराला असं नको म्हणू का फीला लागते म्हणून. सावकाराला बोल की मला हॉस्पिटलला पैसे लागते, माझी तब्येत खूप खराब आहे. तुझं नुसतं पोट दुखत आहे ना तर डोकं सांग, हातपाय सांग, तेव्हा तो पैसे देईन. अगं तिची नजर पण नाही चांगली असं मला वाटते. काय करायचं? कोणत्या सावकाराची नजर चांगली नसती? मग पण मग आता आणावं तर लागतीलच ना. बरं बघू काय होईल ते होईल. काय पण आता उद्या तर काय करायचं, पर्याय नाही आपल्याकडं. बघू मी जाऊन येते, मी विचारते त्याला. बघू चार पैसे देतोय का. मी बोलते माझ्या पद्धतीनं कसं ते. जास्त नको मागू. मग 2-3 हजार रुपये माग फक्त. 3,000 भागल का? हा जा अशी इकडून जा या रस्त्याने. तू तोपर्यंत बघ घरात काय काम असेल तर. आणि मी फोन करू का तुला त्याच्याच मोबाईलवरनं? फोन कशाला करते? त्याला मा नंबर घालली ती अजून. हां हां काय नंबर करतो मेसेज आता माझ्या नंबरवर. आता लय बोलू नको, गप जा घरात. काय ते आता सावकार पण पैसे देतोय का नाही, कधी चढायचं कधी जायचं. हातपाय पण दुखायला लागलेत माझं. पोरगीनं पण आता कुठून पैसे आणायचं, कसं आणायचं पैसे तिनं. घरात तरी आहे का नाही काय माहिती. आणि सावकार तू कुठं गेला असेल वसुलीला तर भाड्यानं दिलं पाहिजे तरी पैसे. 5-6 हजार तरी मागते, बघू किती देतोय. दार तर उघडं आहे, असेल का नसेल काय माहिती आता. हाय दरवाजा उघडाच ना बाई. हां मी आली. या ये. अहो सावकार तुम्हाला काय सांगू, माझी 2 दिवस झालं तब्येत लय बिघडली आहे बघा. लय पाय दुखायला लागलेत, हातपाय दुखायला लागलेत. आणि जरा पैशाची गरज आहे मला. हे बघा बसायला पण टाईम नाही माझ्याकडे, पोट बीट लय दुखायला लागले. मुळात झालं काय तुला? हां तसलं नाही, पण अहो काल काहीतरी बाहेरचं खाल्लं ना, मला असं नाही जमत म्हणजे खाणंपिणं इकडचं तिकडचं. तर ते त्याच्यामुळं पोट पण दुखायला लागलं. पोट दुखतंय? पोट बाहेरचं खाल्ल्याने दुखतंय का अजून दुसरं काही आहे? नाही असं काय नाही. पण अहो खरंच ते मला बाहेरचं असं काय म्हणजे मी कुठं गेली काय झालं असं. इकडे हां लांबून नको बोलू, मला जरा ऐकायला प्रॉब्लेम. आता बोल. हां
पण मला तेच म्हणायचं होतं की जरा काय पैशाची मदत मिळाली तर. पैसे अहो 5-6 हजाराची मदत करा जरा. बाई, तुला मी तुझं 5 रुपयाचं तुझं माझ्याकडे क्रेडिट राहिलेलं नाही आता. का? पहिलेच पैसे दिले नाही. अहो मग पैसे कुठं काय पळून चाललेत का? माणसाचा जीव इम्पॉर्टंट आहे ना. महत्वाचं काय आहे? अहो जर काय झालं तर तुमचं पैसा पण गेलं आणि सगळंच गेलं. बरोबर बरोबर. समजा मी जर मेलो तर तुला पैसे, तुझे पैशाचं काय धरून चाटायचं काय मी ते? माझे पैसे देते कधी तुम्ही? जिवंत आहे तर माझे पैसे दे, नाही तर अहो अजून आपल्याकडे 2-3 ऑफर आहे. तुमच्याकडं असेल की लिहून ठेवलेले इथे असेल ना वह्यामध्ये काय काय. अरे सगळं डेटा आहे माझ्याकडे, तू त्याचा नको काळजी करू. मग तुम्हाला कोण वारीच नाही का घरात? असेल तुला की. प्रॉब्लेम काय मला ते सांग. अहो आता एवढं बोलायला पण टाइम नाही, पोट दुखायला लागले, पाय दुखायला लागले, कशी बशी आले मी आणि खरं बसायला पण टाइम नाही. आपल्याकडं रामबाण औषध आहे. कसं? पोटात दुखतंय ना तुझं, 2 मिनिटात तुला औषध घेऊन येतो. रामबाण औषध 5 मिनिटात तुझा पोट ठणठणीत अशी उड्या हाणशील तू. कसलं हो? कसलं औषध? पोटाचं. खरंच आहे तुमच्याकडं? घेऊन येतो मी. पैसे नको देऊ मला काही त्याचे. हम्म. फ्री सेवा आहे. मी जनसेवा करतो. ते माहितीच आहे पण काय आता. मला वरच्यानी फक्त तुमच्यासारख्या गोरगरिबांची सेवा करायला पाठवलंय. हो. मी औषध घेऊन येतो तुला. लवकर आणा नाही तर मला खरंच टाइम नाही. पैसे असले तर 2 मिनिटं. हे खायला काही येड आहे. हिला माहीतच नाही सावकाराची जात कशी राहते. त्यांच्यावर विश्वास ठेवायचं नाही राहत. आणि येड आहे रे, येड आहे, लय येड आहे. आता हिला कळन मी काही चीज आहे. ही माझी महिना आज आहे ना, आज मी हिला थोडी दिली तरी हिला चढल. हिला थोडी माहिती आहे याच्यात काय आहे काय नाही. थोडी स्मेल जास्त येते. पाणी पण नाही, पाणी टाकल्यावर हिला चढणार नाही. जम्या 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 जम्या. हिला काय आता नाही एवढी पाजून आहे ना, हिचा कार्यक्रमच करतो मी आज. मला लई दिवसाची हिच्यावर नजर होती. पाठवायचीच होती. पण आज डायरेक्ट तावडीतच. सावकारा अहो किती टाइम लावला औषध आणायला? आतापर्यंत मी डॉक्टरकडे जाऊन आले असते पैसे दिले असते तर. आयुर्वेदिक औषधाला वेळ लागतो. सगळ्या गोष्टीचं मिश्रण करावं लागतं. ते डायरेक्टली होत नाही लागतं. तेव्हा तुझं पोट बरं होतं. 5 मिनिटात रिझल्ट येईल तुला. 5 मिनिटात. कसलं मिश्रण आहे बरं? काही देवाबिवाचं असं नाही ना? काहीच नाही. तू पे बिंदास. सगळं पे अजून पे. थोडंसं कडसर लागतं. बाकी काही नाही होत. असं वाटतंय. आता किती वेळानं बरं वाटेल? 2च मिनिटात. तुमच्या हाताला गुण आला पाहिजे. येईल ना. अहो कसलं 2 दिवस, आज रविवार आहे आणि सगळे डॉक्टर पण बंद आहे. आता कुठं जाणार काय माहिती. काय होतं? आणि कसलं औषध पाजले तुम्ही? मला आता डोकं जड वाटायला लागलं. डोकं जड वाटायला लागलं मला. कसलं औषध पाजलं तुम्ही? थोडंसं त्यांनी हे होतं, प्रेशर येतो ना. असं वाटायला लागलं. थोडीशी इकडे आहे ना, इकडे मी तुला कम्फर्टेबल होईल थोडंसं. नाही म्हणजे असं झोप आल्यासारखं व्हायला लागले आता. हा ना. कसं काय झालं? म्हणजे औषधाचा फरक पडला की? झोप येते ना. बरोबर. थोडंसं असं गुंगल्यावर होतंय. असं वाटायला लागले की म्हणजे डोकंच जड झालं आता. हा ना. मग आता तू एक काम कर, आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपून राहा आरामशीर. फरक पडेल ना? अरे 5 मिनिटात तुला फरक पडेल. तुला झोप लागून जाईल. टेन्शन घ्यायचं नाही. जा आपल्या बेडरूममध्ये. तुला बेडरूम दाखवतो. झोपून घे बिंदास. पोरगी वाट बघते नाही तर घरी जाऊन आराम करते. नाही तू इथं झोप ना. आपलंच घर समाज का लोकांचं घर आहे का? तरी पण तुम्ही आहे घरी. तू काय काळजी करू नको. तुला पोट बरं करायचं आहे का नाही? हा मग उठ. हळूहळू उठ. पडशील बरं का. पडशील. हळूहळू.
म्हणजे इथं काय इथं आराम करू का? तू डोळे लावूनच घे आता, डोळे उघडूच नको. आता इथं झोपून घे. म्हणजे तुला काही वाटलं तर मी 2 मिनिटं 5 मिनिटांनी येतो तुझ्याकडं. हां हां, आलो मी 5 मिनिटात. आता आहे ना दरवाजे लोटून घेतो, म्हणजे ना कोणाला शंका नाही येणार. लावला तर शंका येईल ना, लोटून घेतो मग जातो हिच्याकडं. कुणी येणार तरी ना, प्रॉब्लेम नको व्हायला. आधीचा कार्यक्रमच. डोळे तर लय झाकून गेलेच, पण काय आता म्हणजे असं वाटायला लागलं की खरंच डोकं आता गप झोपावं, आराम करावा. तू तोंड बंद कर आता. आता आता माझं काम करू दे मला. फोटो बी काढून झाले, सगळं झालं, अजून का बरं आहे ना मम्मी? हां, किती टायमाची केली आहे. सावकारांनी पैसे दिले असतील का? सावकार तर पापी नजरेचं सांगतात. काही मम्मी फसली बिसली तर नसेल ना तिथं? मला तरी टेन्शन वाटते. जाऊन बघू का मी? जातेच, लय टाईम झालाय. भाई कुठे आहे सावकारचं घर? मला बी माहिती नाही. हा, इथं आहे सावकार नाव लिहिलेलं बरं का, इथंच आहे वाटतं. बाई मम्मी तर काय बाहेर दिसेना, घरात असन का? मला तरी भीती वाटते बाई. मी आजपर्यंत त्या सावकाराच्या समोर नाही आले. मम्मी बोलणार तर नाही ना मला तर तू कशी काय आली सावकाराच्या घरी म्हणून? पण जाऊ दे, जे होईल ते होईल, बघतेच मी. हां, इतका टाईम लागत असतो का? बाई ग, दरवाजा लावलेला. हां, सावकाराने दार का लावलं? मम्मीच्या चपला तर आहे इथं बाहेर. हां, तेच तर लुटेल दरवाजा. बाई ग, मम्मी कुठे आहे? मम्मी मम्मी, सावकार हे काय आहे? शांत बस. शांत बस म्हणजे? हा, मम्मी मम्मी काय झाले? उठ. बापरे, ताप. सावकार तुम्हाला लाज वाटते का काही? अहो माझी मम्मी तापाने लाली लाल झाली आणि तुम्ही हे सगळं केलं माझ्या मम्मी सोबत? घेऊन जाय तिला. घेऊन जाय म्हणजे? बेवडी ती बेवडी. बेवडी? हा, अगं औषध दिलं मला, पोटात दुख. घेऊन जाय तिला. म्हणजे तुम्ही शांत बस. औषध म्हणून तुम्ही माझ्या आईला दारू पाजली? आताच्या आता पोलिसांना फोन करा मी इथंच. कोणाला फोन कर? किती पैसे लागतात तुला? पैशासाठी आम्ही इतक्या खायच्या लेवलचे नाही का तुमच्या पैशासाठी आम्ही असं हे करू? किती पैसे? तू मला हात लावायचे प्रयत्न नको करू. काय हालत केली रे? हा, तुला आई बहीण कोणी नाहीये का? हा, तुला आई बहीण नाही का? तुला पैसे किती लागतात? पैसे म्हणजे पैशाचा माज दाखवतोय का तुम्हाला? अरे हल्ल, तुझ्या पैशांना चुलीमध्ये घाल. या बेवडीला घेऊन जा ना. अरे तू दारू पाजली माझ्या आईला. हा, काय बोलताय तुम्ही? काय चाललंय? तू माझ्या घरी आली, ती माझ्या घरी आली, मी तुमच्या घरी आलेलो नाही. अरे हे सावकाराचं घर आहे. हे हात सावकार, खाली कर. हे सावकाराचं घर हात आहे. खाली कर. हा, तुझी लायकी सुद्धा नाही माझं घर चढायची. कोणाची? माझ्या घराची एका पायरीच्या लायकीची अरे नाही तू. तुझी काय लायकी आहे का? तुला आई बहीण कळत नाही? तुझी लायकी काय रे? सावकारांचं हेच काम आहे, रोज असे येत राहते आमच्याकडे. साऱ्या दुनियाचा कसलं भंगार. औषध दिलं? जा कंप्लीट करून दे. अगं आई, तुला त्याने दारू पाजली. इतका नालायक माणूस, इतका भंगरी माणूस आजपर्यंत बघितला नव्हता मी. चला घर खाली करा, चला गेट आउट. अरे खरंच तू पैशाला माझ्यावर असा माजतोय ना, तर तुझं कधी चांगलं नाही होणार. चल मम्मी निघ. तुझ्या हलकट माणूस आहे ना तू, कधी तुझ्या दारात पण येणार नाही. गरज पडली तर सावकाराला कधी आवाज देतात. काय गरज नाही आम्हाला तुझी. उडत जाय तू 3 टाइम.